शिलाई मशीन देण्याच्या नावाखाली 439 बचत गटातील महिलांना गंडा। नेमकं प्रकरण काय? नमस्कार, मी प्रियंका। लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। स्वयंरोजगाराचं आमिष दाखवून गरीब महिलांच्या तोंडचा घास पळवल्याचा प्रकार हा कर्जतमध्ये घडलाय। कर्जत तालुक्यातील तब्बल 439 बचत गटातील महिलांची 4,82,900 रुपयांची फसवणूक झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शिलाई मशीन योजनेच्या नावाखाली प्रत्येकीकडून 1100 रुपये उकळण्यात आले, मात्र एकाही महिलेला मशीन मिळालं नाही। या प्रकरणी पंचायत समितीच्या सीआरपी सरोज सुभाष सुतार यांनी थेट कर्जत पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे। सरोज सुतार या 2019 पासून सीआरपी म्हणून बचत गटांना विविध शासकीय योजनांची माहिती देतात। याच विश्वासाचा गैरफायदा घेत प्रशांत अडसूळ याने त्यांच्याशी संपर्क साधला। 7,500 रुपयांमध्ये 2 शिलाई मशीन देतो, सध्या फक्त 1100 रुपये बुकिंगसाठी भरा असं सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला। यानंतर सुतार व इतर महिलांनी तालुक्यातील 439 गरजू महिलांकडून पैसे गोळा करून एकूण 4,82,900 रुपये प्रशांत अडसूळला नेऊन दिले। मात्र पैसे भरून अनेक महिने उलटूनही एकाही महिलेला शिलाई मशीन मिळालं नाही। पैसे परत मागितल्यावर आरोपीकडून टाळाटाळ केली जात असून फोनही उचलला जात नसल्याची बाब समोर आली आहे। फसवणूक झाल्याची खात्री पटताच सरोज सुतार यांनी कर्जत पोलिसांमध्ये तक्रार अर्ज दिला आहे। बचत गटातील महिला या अत्यंत कष्टाने पैसे साठवत असतात। शिलाई मशीनमुळे उत्पन्न मिळेल या आशेवर अनेक महिलांनी उसने करून 1100 रुपये भरले होते। मात्र या अडसूळने शासकीय योजनेचा बुरखा पांघरून गरीब महिलांची फसवणूक केली आहे। हा सरळ विश्वासघात आहे। त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करून पैसे परत मिळवून द्यावेत अशी मागणी या महिलांनी केली आहे। तसेच तपासामध्ये दिरंगाई झाली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या बचत गटांनी दिला आहे। आता या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। फसवणुकीच्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नेमकी काय कारवाई झाली पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।